मराठा आंदोलन आणि कृषी मालाच्या दराचा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर सोडा, तुम्ही फक्त 10% मतदान वाढवा, अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। अमित शहा आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये बंद दाराआड चर्चा, आगामी विधानसभेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती। जागा वाटपाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत बैठक, सुमारे 2.5 तास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची शहांसोबत चर्चा, शहांचा विदर्भासाठी 45+ नारा। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, त्यामुळे मोदी शहा जोडीनं कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसच्या 45 जागा जिंकेल, विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त। तर मोदी शहा जितके वेळ विदर्भात येतील तितकं भाजपचं नुकसान होईल असाही टोला। महाराष्ट्राची निवडणूक भाजपच्या हातून गेली आहे, मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर 2024च्या निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा गळा कापला जाईल, अजित पवारांचा काटा काढला जाईल, राऊतांचा हल्लाबोल। महायुतीची 20% मतं घटणार, महायुती 100चा आकडाही पार करणार नाही, राष्ट्रवादीच्या महेश तपासेंची टोलेबाजी। गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ फड शरद पवार गटात, परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडेंच्या विरोधात उमेदवारीची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 हेक्टर शासकीय भूखंड, वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून मंत्रिमंडळ बैठकीत भूखंड देण्यात आली माहिती। भाजप राज्यात सबभूमी देवाभाऊकी, बावनकुळेंच्या संस्थेला देण्यात आलेल्या भूखंडावर संजय राऊतांची टोलेबाजी, तर राज्यात भूखंडे घोटाळे सुरू असल्याची ही टीका। भूखंड घोटाळ्याचा आरोप नको, विरोधकांनी तक्रार करून प्रकरणाची चौकशी करावी, नुसता हवेत गोळीबार नको, गिरीश महाजनांची बावनकुळेंच्या संस्थेला देण्यात आलेल्या भूखंडावर प्रतिक्रिया। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी। आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा दुसरा दिवस, संपूर्ण राज्यात आज देखील आरटीओ यंत्रणा ठप्प। एमपीएससीने पुढे ढकललेली संयुक्त पूर्व परीक्षा आता 1 डिसेंबरला होणार, कृषी सेवेच्या 258 पदांचाही यामध्ये समावेश, तर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत। गेल्या 2 दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ, प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 77,000 रुपयांवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।